अग्निशमन विभाग भरती छत्रपती संभाजीनगर मनपामध्ये याची जाहिरात आलेली होती। नुकतेच याचे किती अर्ज आलेले आहेत म्हणजे जे कॅटेगरी वाईज आणि पोस्ट वाईज याची आपल्याला माहिती कळते। याचे आपल्याला दोन फायदे आहेत। पहिले तर आपल्याला आपली स्पर्धा कळते आणि दुसरं म्हणजे कट ऑफ कमी लागणार आहे जास्त लागणार आहे याचा पण आपल्याला त्याच्यावरून अंदाज येतो। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। नमस्कार, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आता ही जी छत्रपती संभाजीनगरची भरती बघा, याची पूर्ण पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज काउंट जो आहे तर तो आलेला आहे। आपल्याला इथं आपल्या अग्निशमन विभागाची 3 पदांची माहिती घ्यायची बघा। डेप्युटी फायर स्टेशन ऑफिसर, त्याच्यानंतर ड्रायव्हर ऑपरेटर आणि त्याच्यानंतर फायरमन, हे 3 पदांविषयी मी तुम्हाला आता डिटेल मध्ये माहिती देतो। कॅटेगरी वाईज सर्व काही टेबल मी तुम्हाला करून देतो। लक्षात घ्या, अग्निशमन विभाग भरतीची महाराष्ट्रातून एकमेव अशी बॅच आहे की ज्याच्यात अग्निशमनचा तांत्रिक घटक पण आहे आणि नॉन टेक्निकल पार्ट हा संपूर्ण पार्ट असणारी एकमेव ही विशेष बॅच आहे। जे अग्निशमनची तयारी करत असतील, अग्निशमन विभागाच्या फायरमनच्या आणि चालक यंत्र चालकच्या खूप चांगल्या जागा येत असतात सर्व मनपांमध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती उपयुक्त ठरणार आहे, एकमेव बॅच आहे। म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचला एनरोल करू शकतात। बघा, सगळ्यात आधी बघा किती अर्ज आलेले आहेत। फायरमन या पदाचं जर मी पाहायला गेलं, ओके, पहिले पाहूया आपण उप अग्निशमन केंद्र अधिकारी गट क। बघा, या गट क च्या एकूण 4 जागा होत्या आणि या 4 जागांसाठी अर्ज किती आलेले आहेत बघा, तुम्ही इथं बघू शकतात 124 अर्ज आलेले आहेत। 124 अर्ज इथं आलेले आहेत। वाटल्यास मी या टेबलच्या माध्यमातूनच तुम्हाला समजून सांगतो। बघा, एससी ला 1 जागा होती, त्याला अर्ज आलेले आहेत 29, म्हणजे 29 ची तुमची स्पर्धा। एसटी ला नाही आले, एसटी वाले ओपन मध्ये जातील। विजेची 1 जागा होती, त्याला आले 10 अर्ज। एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, एससीबीसी जागाच आली नाही। ओबीसी ला 1 जागा आली, 30 अर्ज आलेले आहेत। ईडब्ल्यूएस ला जागा नाही, ओपनला एकच जागा आहे आणि त्याच्यासाठी 55 फॉर्म। हे चुकीचं आहे मित्रांनो। ओपनची कॉम्पिटिशन किती माहिती का, 124 आहे। 124 येईल, 124। ओपनच्या एका जागेची स्पर्धा देखील 124 येणार आहे, लक्षात घ्या। एकूण 4 जागा आहेत, 4 जागेसाठी 124 म्हणजे 31 जागांची तुम्हाला स्पर्धा जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे। आता याच्यात जर पाहिलं, सर्वाधिक स्पर्धा आपल्याला ओपन मध्येच पाहायला मिळेल, एका जागेसाठी 124 अर्ज। आता तुम्ही म्हणाल सर हे कसं सांगतायत तुम्ही, लक्षात घ्या ओपन मध्ये हे पण कॅटेगरी कन्सिडर होतात। जर एससी ला चांगले मार्क्स मिळाले तर तो ओपनची जागा घेऊ शकतो आणि त्याच्या जागी मग दुसरा कोणीतरी एससी चा कॅन्डिडेट इथे कन्सिडर केला जाईल। बघा, एससी ला 29 अर्ज आलेले आहेत, म्हणजे चांगले अर्ज आलेले आहेत खूप, आणि ओबीसी ला पण इथं 30 अर्ज आपल्याला इथं पाहायला मिळतात। त्याच्यानंतर विजेची 1 जागा, त्याला फक्त 10 अर्ज पाहायला मिळतात, म्हणून यांना एक कमी कॉम्पिटिशन आपल्याला इथं पाहायला मिळतं। त्याच्यानंतर चालक यंत्र चालकच्या जर पाहिलं, एकूण 15 जागा आलेल्या आहेत। किती? 15 जागा आलेल्या आहेत। चालक यंत्र चालक, ज्याला आपण ड्रायव्हर ऑपरेटर पण म्हणतो, S8 ची वेतन श्रेणी आहे। त्याच्यासाठी टोटल इथं अर्ज बघा, इथं टोटल बघायचं, इथं टोटल आलेले 389 एवढे अर्ज जे आहेत तर ते इथं आलेले आहेत। आता आपण या टेबलच्या माध्यमातून समजून घेऊया। एससीच्या 2 जागा होत्या, 2 जागांसाठी आले 54 अर्ज, म्हणजे तुमची स्पर्धा किती झाली, 27 ची स्पर्धा झाली। त्याच्यानंतर इथं एकच अर्ज आलेला होता एसटीचा, त्याच्यासाठी 21 आहे, म्हणजे 21। बघा, विजेला जागा नाही, एनटीडी ला जागा नाही, एसबीसी ला जागा नाही, एनटीसी ला जागा नाही। एनटीबी ची 1 जागा आहे, त्याला 10 अर्ज आलेले होते। त्याच्यानंतर एससीबीसी चे 2 जागा आहेत, त्याला आले 40 अर्ज, तुमची स्पर्धा झाली 20 ची। ओबीसीच्या 3 जागा, त्याला आले जवळपास 80 अर्ज, त्याला 26.33, तुम्ही 27 केले तरी चालेल। ईडब्ल्यूएस ला 2 जागा, त्याला आले फक्त 9, आणि तुम्ही पाहिलं याच्यात सर्वात कमी कॉम्पिटिशन इथेच आहे, 4.5, म्हणजे 2 जागांसाठी फक्त 9 अर्ज आलेले आहेत, 9 अर्ज। सध्या ईडब्ल्यूएस कॅटेगरी ना एकदम फॉर्म मध्ये, तुम्ही पोलीस भरती बघा, एमपीएससी बघा, कुठे बघा, सगळ्यात कमी कट ऑफ जर कोणत्या कॅटेगरीचा लागतो ना, तो ईडब्ल्यूएस चा लागतो। ओपनला 4 जागा आहेत आणि या 4 जागांसाठी आपल्याला 389 एवढी देखील स्पर्धा आपल्याला इथं पाहायला मिळू शकते। तरी पण 176 आहे, अशी 44। टोटल 15 जागा, 389 ही झाली 25.93 सरासरी। पण जर इथं जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आकलन केलं, तुम्हाला दिसेल ईडब्ल्यूएस सगळ्यात कमी कॉम्पिटिशन। त्याच्यानंतर जर सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन पाहिली झाली एससी कॅटेगरी मध्ये सगळ्यात जास्त, म्हणजे 27 ची कॅटेगरीनुसार जर पाहिलं 27 ची। बाकी ओबीसी ला पण तेवढी आहे, पण ओबीसीची तेवढी लोकसंख्या पण जास्त आहे। एससीच्या आरक्षणाच्या मानाला इथं यांची कॉम्पिटिशन ही तुम्हाला इथं जास्त जे आहे तर ते पाहायला मिळते। ओके, पुढे अग्निशामक फायरमन या पदासाठी, 100 जागा होत्या। या 100 साठी आलेले 2937 एवढे अर्ज आलेले। एससी कॅटेगरीच्या 14 जागा आहेत, त्याच्यासाठी अर्ज आले 372। 372 चं कॉम्पिटिशन किती झालं, जवळपास 27 एवढं कॉम्पिटिशन झालं। एसटीचे 7 जागा आहेत, अर्ज आले 112, कॉम्पिटिशन झालं 16चं। विजेचं 2 अर्ज आलेले होते, त्याला झाले 219 अर्ज, चांगले जागा आले, म्हणजे कॉम्पिटिशन जबरदस्त इथं पण।
आणि तुम्ही इतर पाहिलं तर 110चं कॉम्पिटिशन आहे इथं. ओके, पुढे NTB चं 3 जागा 75 25चं कॉम्पिटिशन. 3 जागा होते NTCचा 170 जवळपास अर्ज 57चं. 2 जागा NTDच्या 311 155.50. 2 जागा SBच्या 33 16.50 कमी आहे कॉम्पिटिशन. SCBच्या 10 जागा या झाले 400 म्हणजे 41 समजू 41चं कॉम्पिटिशन. ओबीसीला 20 जागा आले अर्ज 790 इथं 40ची स्पर्धा. EWS ला 10 जागा त्याला आले 43 अर्ज फक्त 4.30 म्हणजे लईच कमी अर्ज आले. आणि 27 जागा ओपनच्या आहेत 407 जागा आल्या आणि 15.7. इथं 100 जागा आहे टोटल 2937 अर्ज आले जवळपास 30चं कॉम्पिटिशन आलेलं इथं. इथं पण वन अँड ओनली फेवरेट EWS कॅटेगरी त्याला अर्ज आले फक्त 5 अर्ज. 5 अर्जांची कॉम्पिटिशन आहे जवळपास 5 एका पदासाठी 5 लोकांची कॉम्पिटिशन आहे. आणि इथं जर तुम्ही पाहिलं विजेला तर जबरदस्त कॉम्पिटिशन आहे किती डायरेक्ट 109 ची कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर NTD ला पण 155 लोकांची कॉम्पिटिशन पाहायला मिळते तुम्हाला. ओके, तर इथं पण कॉम्पिटिशन ही चांगलीच जे आहे तर ती इथं बघायला मिळते. एक्झाम पॅटर्न त्यांनी इथं दिलेला आहे. एक्झाम पॅटर्न मध्ये मराठी इंग्लिश GK इंटेलिजन्स हे जे आहे ना तर ते बघा इथं 5 प्रश्न इथं 5 प्रश्न इथं 10 प्रश्न इथं 10 प्रश्न आणि तुमच्या सब्जेक्ट नॉलेजशी रिलेटेड फायर फायटिंगशी रिलेटेड 20 प्रश्न ज्याला येतील 40 मार्क्स. 50 प्रश्न इथं 100 गुणांसाठी इथं विचारले जाणार आहे. फक्त 60 मिनिटांचा तुम्हाला इथं वेळ दिला जाणार आहे. इथं 5 पर्याय असणार आहे कारण की ही परीक्षा IBPS घेते. कोण घेते? IBPS घेते म्हणून 5 पर्याय. कुठली निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे म्हणून डायरेक्ट 50 पैकी 50 सोडवण्याचा आपण प्रयत्न करायचा. आलं लक्षात? त्याच्यानंतर जी इंटेलिजंट टेस्ट होणार आहे तुमची ज्याच्यामध्ये इंटेलिजंट टेस्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं जर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत तर त्यांनी तिथं फर्गेशन पण दिलेलं आहे की 7 प्रश्न हे रिझनिंग वर असतील आणि 3 प्रश्न आमचे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या घटकावर जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. अग्निशमन विभागाची एकमेव बॅच महाराष्ट्रातून फायरमन आणि ड्रायव्हर ऑपरेटर म्हणजे हे लेखी परीक्षेत तुमची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीची बॅच असणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.